आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची। बघा मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती नसेल पण कढीपत्त्याचे खूप खूप फायदे आहेत आणि बघा तेच फायदे मी तुम्हाला आज सांगणार आहे। हा कढीपत्ता आपल्या डोळ्यासाठी चांगला आहे, आपल्या केसांसाठी चांगला आहे, आपल्या जिभेसाठीही त्याचा खूप फायदा होतो। आणि कसं असतं मैत्रिणींनो, आपल्या घरातली मुलं आहेत, आपण ज्यावेळेस पोहे करतो, उपीट करतो त्यावेळेस बरोबर ते कढीपत्ता काढतात आणि फेकून देतात, पण त्यांना ते कढीपत्त्याचे फायदे माहिती नाहीत। त्यासाठी मी म्हटलं चला आपल्याला कढीपत्त्याची चटणी माहिती आहे, आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करावा आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे। कसं असतं मैत्रिणींनो, आपली मुलं कढीपत्ता खात नाहीत पण त्यांच्यासाठी खूप कढीपत्ता महत्त्वाचा आहे। त्यांच्या डोळ्याला दिसणार आहे, त्यांचे केस काळे होणार आहेत, त्यासाठी त्यांना ही कढीपत्त्याची चटणी नक्की करून तुम्ही द्या, ते आवडीनं खातील। आणि जरी त्यांना ही चटणी नाही आवडली तरी तुम्ही ही चटणी बनवून ठेवा फ्रीजमध्ये आणि ज्या वेळेस तुम्ही एखादी भाजी करता त्यावेळेस थोडं थोडं तुम्ही ती चटणी भाजीमध्ये टाकू शकता किंवा तुम्ही थालीपीठ बनवू शकता, त्या थालीपीठमध्ये सुद्धा तुम्ही ती चटणी टाकू शकता। कसे का होईना पण आपल्या मुलांच्या पोटामध्ये कढीपत्ता जाणे खूप गरजेचे आहे। तर म्हटलं चला आपल्याला माहिती आहे तर आपल्या मैत्रिणींना ही माहिती आपण सांगावी। तर चला करूया सुरुवात। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कढीपत्त्याची चटणी कशी करायची। सुरुवातीला कढीपत्त्याची तुम्ही पानं घेऊन या, स्वच्छ पाण्यामध्ये ते कढीपत्ता धुवा आणि नंतर कढईमध्ये किंवा तव्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने कढीपत्त्याची पानं भाजू शकता। तुम्ही तळू पण शकता, पण शक्यतो तळलेली चटणी खूप ऑइली होते, त्यामुळे शक्यतो 1-2 चमचे तेल घालून तुम्ही फक्त खमंग मंद आचेवर तुम्ही हे भाजून घ्या। आणि मैत्रिणींनो, कसं होतं, एकसारखं तुम्ही हलवा तरच आपली कढीपत्त्याची चटणी खूप सुंदर चविष्ट होणार आहे आणि तुम्ही एकदा फक्त नक्की करून बघा, खूप सुंदर आणि छान लागते। तर म्हटलं चला आपल्याला माहिती आहे तर आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करावा। तर बघू शकता मैत्रिणी, तुम्ही हात लावा, ज्या पद्धतीने हात लावल्यानंतर त्याचा चुरा होईल अशा पद्धतीने तुम्ही ती खमंग पानं भाजून घ्या। ही चटणी खूप सुंदर होते मैत्रिणींनो। तर बघू शकता आता अशा पद्धतीने मी खमंग पानं भाजून घेतलेली आहेत। एकसारखं तुम्ही चमच्याने हलवून घ्या तरच आपली कढीपत्त्याची पानं खूप भाजली जाणार आहेत। बघू शकता आता मी प्लेटमध्ये कढीपत्त्याची पानं काढून घेतलेली आहेत। तुम्ही बाजारामध्ये जाऊन आणू शकता किंवा बऱ्याच ताईंच्या घरासमोर सुद्धा कढीपत्त्याची झाडं असतात मैत्रिणींनो। आपल्याला त्याचे फायदे माहिती नाहीत पण तुम्ही त्याचे फायदे बघाल तर खूप तुम्ही चकित व्हाल। आपल्या डोळ्यांना क्लिअर दिसतं, आपले केस काळे कुट्ट होतात, जिभेला सुद्धा खूप छान ही कढीपत्त्याची पानं आपल्यासाठी आयुर्वेदिक आहेत। तर बघू शकता आता त्या चटणीसाठी लागणार आहे तांबडं तिखट, साखर, जिरे, शेंगदाण्याचा बारीक कूट आणि मीठ चवीप्रमाणे। जास्त हवे असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता, आता कमी हवे असेल तर कमी सामान घेऊ शकता। अशा पद्धतीने मी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्व काही मिश्रण टाकून घेतलेलं आहे। आपली चटणी खूप छान आणि मस्त आणि चविष्ट होणार आहे मैत्रिणींनो। तुम्ही ही मुलांना नक्की द्या, ते जर चटणी खात नसतील तर थालीपीठमध्ये घालून द्या किंवा त्यांच्या भाजीमध्ये तुम्ही थोडी थोडी घातली तरी चालेल। ही चटणी खूप दिवस टिकते मैत्रिणींनो, यामध्ये मी पाण्याचा बिलकुल सुद्धा वापर केलेला नाही, त्यामुळे चटणी खूप दिवस टिकणार आहे। तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेर जरी ठेवलं तर ह्या चटणीला काहीच होणार नाही। अशा पद्धतीने तुम्ही एकदा चटणी नक्की करून बघा, मला कमेंटमध्ये सांगा की ही चटणी कशी झाली। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।